ओके स्वस्त असेल. ओके सगळे 100ला. 50ला 4 असणार आहे. मटर माग आहे. या 100ला असणार आहे. घरकामातले पण तुम्हाला सामान वगैरे इकडे भेटणार. स्पायसेस वगैरे पाहिजे, स्पायसेस पण पाहायला भेटणार. सगळे स्टॉल तुम्हाला कडधान्य. वाटाण्याचा भाव 100 रुपये, मूग 140 रुपये, चवळी 130 आहे. सोयाबीन मध्ये 2 प्रकार आहेत. नॉर्मल सगळा किराणा, नॉर्मल किराणा. ओला बेडा पण तुम्हाला पाहायला भेटतो. पाहू शकता इकडे टेंडली पाहायला भेटणार. पपई भेंडी 30 पाव असणार. 30 रुपयाला एक जुडा असणार. 50ला 2. जवलाव 100ला असणार आहे. वाकथ्याव छोटे असणार. हा 240 किलो. आणि तो वाला खोबरा कसा असणार आहे ते आंबार असणार आहे. इकडं जवला असणार आहे मीडियम. हा बघा मंडळी वाकठ्याव मला सगळी गावठी भाजी वाढणार आहे. पाऊस मला घरगुती सामान सर्व काही पाहायला भेटणार आहे. नवीन संसाराची वस्तू सर्व भेटतात, सर्व पाहायला भेटणार. सो नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर. आणि आज आहे सोमवार. सोमवारचा मार्केट दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. थेट आलेलो आहोत पोयनाड येथे. पोयनाड येथे भरला जातो सोमवारचा बाजार. तोच बाजार दाखवणार आहेत. बघूया पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या भाज्या वगैरे पाहायला भेटणार आहे आणि काय काय आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटतं. चला थेट जाऊया पोयनाड येथे. मंडळी पाहू शकता डायरेक्ट आपण हायवेवरून स्ट्रेट आलो आहे. तलाव वगैरे त्या साईडने आलो आहे. आणि इकडे तुम्हाला भाजी पहिलीच पाहायला भेटते. भाजीचा स्टॉल असणार आहे. बघूया कोणकोणती भाजी आहे. भरपूर भाजी पाहायला भेटते. पावसाळा असूनसुद्धा तुम्हाला भाजी पाहायला भेटते. बघूया काय काय रेट असणार आहे. दररोज काय भाजीचा रेट असणार आहे. रेट काय असणार आहे भाजीचा. टोमॅटो कशी असणार आहे. 40 रुपये किलो. आणि मिरची कशी असणार आहे. 30 पाव. मटर कशी असणार आहे. 40 पाव. ओके. आणि ही मिरची कशी असणार आहे. ही 20 पाव. आणि शिमला मिर्च 20 पाव. घेवडा कसा असणार आहे. 30 पाव 50ला अर्धा. ओके. आणि अद्रक 50 पाव. 50 पाव असणार आहे. तिकडं बीट वगैरे. भेंडी कशी असणार आहे. भेंडी 20 पाव 30ला अर्धा. ओके. हा भाव डेली चेंज होत राहील ना. हो डेली चेंज होतं. कारण पावसाळ्याप्रमाणे. आणि सगळ्या भाज्या ऑलमोस्ट पाहायला भेटेल. तोतापुरी कसा असणार आहे दादूस. तोतापुरी 100ला 2 किलो. 100ला 2 किलो असणार आहे तोतापुरी. ओके. आणि काकडी बीट कसं असणार आहे. काकडी 20-30ला अर्धा 50 रुपये किलो. 30ला अर्धा आणि 50 रुपये किलो. दोघांचा रेट सेम आहे का. दादूस नाव काय तुझं. ओके. किधर घेऊ. वायशेतचं आहे. ओके ओके दादूस. आणि हा मार्केट कधी भरतो. हा सोमवारी. फक्त सोमवारी असणार आहे. किती वाजल्यापासून स्टार्ट होतं. सकाळी किती वाजता स्टार्ट होतं. सकाळी 8 वाजे. 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी किती वाजेपर्यंत असतं तरी. ओके. म्हणजे 8 संपला तर लवकर जाता. दुपारी पण संपू शकतोय. दुपारी माल संपला की लगेच जायचा. तरी पूर्ण बाजार कितीला उठत असेल अंदाजे. 7-8 वाजतात ना. ओके दादूस धन्यवाद. चालेल. तुम्हाला रोड साईड भरपूर असणार आहे. पहिलीच भाजी स्टार्ट झाली. सर्व भाजी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं मके वगैरे पाहायला भेटणार. बघा मका कसा असणार आहे. 50ला किती. 50ला 4 असणार आहे. हे बघा 50ला 4 असणार आहे मके. आणि 50ला 4 भेटणार आहे. भरपूर आहे. फुल्ली आहे. कशी असणार आहे काका. लिंबू कशी असणार आहे. 1 किलोला 80 असणार आहे. आणि लिंबू पाहू शकता. याच्यात पण अजून व्हरायटी तुम्हाला भेटणार आहे. काका आपलं नाव रामचंद्र तुकाराम दामगुडे. ओके. आणि कुठले दादा. आणि भोर. भोरचे आहात. ओके काका धन्यवाद. आणि इकडं मिरची वगैरे तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार. भाजी असणार आहे. इकडे तुम्हाला गावठी वांगी पण पाहायला भेटणार आहे. बघा लांबवाली असणार आहे. प्लस ही पण तुम्हाला पाहायला भेटणार. आणि इकडं पण भरपूर आहे. दादूस काय नाव तुझं. मनोहर. आणि कुठला दादूस. पोयनाडचाच असणार आहे. दादा काय भाजीचा भाव असणार आहे आताचा. भाव रेग्युलर आहेत. त्या एवढे काही महाग नाही. 100-80 रुपये किलो आहे. फक्त मटर महाग आहे. मटर महाग आहे. मटर कशी आहे. 200-180 रुपये. 200-180 असणार आहे. पावसाच्या हिशोबाने भाव रिजनेबल आहे. तेवढे रिजनेबल आहे. आता वडी कोथमीर 100-80 रुपये झाली. आता 30 रुपये कोथमीर. 30 रुपये कोथमीर आहे. रेग्युलर असं काही एकदम महाग नाही. ओके. आणि टोमॅटो कसं असणार आहे. टोमॅटो 40 रुपये किलो. चांगली क्वालिटी 40 रुपये. ओके. आणि दादूस मार्केट किती वाजेपर्यंत असतो तरी. सकाळी 7-8 वाजता चालू होतो. ओके. ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत चालू होतो. ओके ओके दादूस धन्यवाद. आणि हा बघा छोटू पण बसलाय. आज शाळेला सुट्टी आहे वाटतं. हे बघा इकडं मच्छीव आहे. तुम्हाला मच्छीव पाहायला भेटणार समोर असली म्हणून. इकडं जावला पाहायला भेटतो. आणि कोलंबी असणार आहे. ते कसं वाटा असणार आहे. 200 रुपये कोलंबीचा वाटा. आणि ही जावला कसा असणार आहे. 50. आणि इकडे शिंगाला आहे. शिंगालाच आहे ना. कशा असणार आहे शिंगाला. 100 रुपयाला असणार आहे. मोठाच आहे. आणि इकडे चप्पल्स वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. भरपूर असणार आहे. मार्केट बोलला तर हा बघा फुल ऑन मार्केट. इकडे चप्पल्स पाहायला भेटणार आहे तुम्हाला. लेडीज आणि जेंट्स दोन्ही चप्पल्स असणार आहे. ताई कशा असणार आहे चप्पल्स. ह्या 100ला असणार आहे. ओके. आणि ह्या 200ला असणार आहे. ओके.
ही 150 असणार आहे, पावसाली असणार आहे ह्या लेडीज. आणि जेंट्समध्ये कशा असणार आहे? हा 100ला रेट असणार आहे. आणि तो वाला छोट्या मुलांचा, छोट्यांची 100 असणार आहे. हे बघा छोट्यांची पूर्ण तुम्हाला रेंज असणार आहे, ही 100ला असणार आहे. ओके दादा कुठला तो? सारलचा. ओके. आणि किती वाजता येतो तरी अंदाजे मार्केटला? 8ला येतो. आणि जाता किती वाजता मग? 8लाच जातो. ओके दादूस धन्यवाद. इकडं भाजी वगैरे फुल असणार आहे, खायला वगैरे पाहिजे खायला पण असणार आहे. हे बघा मस्त असे चणे वगैरे शेंगदाणे वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि भाजी एकदम तुम्हाला मस्त असं असणार आहे, फुल मार्केट भरलेलं पाहायला भेटणार आहे. हा बघा इकडं चपला आहे. आणि या साईडने तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. मसाला गल्ली जी पाहायला भेटणार आहे, पोयनाडचा मसाला मिरची मार्केट तिकडं जायला आहे. आणि हे बघा घरकामातले पण तुम्हाला सामान वगैरे इकडं भेटणार आहेत, पाहू शकता तुम्ही काय काय असणार आहे बघूया. इकडं तुम्हाला हे बघा फण्या वगैरे सर्व काही असणार आहे, मग वगैरे असणार आहे. ते कसं असणार आहे मग वगैरे? मग 20 रुपये असणार आहे. ओके. आणि बाकीचं सामान फिनेल गोली 30 रुपये असणार आहे. ओके. चाप कशी असणार आहे? 30 रुपये असणार आहे. आरसा कसा असणार आहे? आरसा 100, मोठावाला 100 आणि छोटा 70 रुपये 60ला येईल. ओके. 120 रुपये ओके. ओके. आणि हे कसं आहे स्पंज वगैरे? 20ला एक 50ला 3. 20ला एक 50ला 3. आणि ब्रश कसा असणार आहे कपड्यांचा? 30 रुपयाला असणार आहे. ओके. इकडं फण्या कशा असणार आहे? 10 रुपये. ही 10, ही 10. ओके. आणि आई आपलं नाव? नम्रता. ओके. आणि इथल्याच तुम्ही पोयनाडच्या तुम्ही? नाही शहाबाद. शहाबादच्या आहेत का? ओके आई धन्यवाद. हा बघा या साईडला अजून तुम्हाला मार्केट पाहायला भेटणार आहे. इकडं पण भरपूर मका पाहायला भेटणार आहे. हा बघा तुम्हाला स्पायसेस वगैरे पाहिजे, स्पायसेस पण पाहायला भेटणार आहे. इकडं मसाला वगैरे असणार आहे. हा बघा, हे बघा तुम्हाला स्पायसेस पाहिजे, स्पायसेस पण पाहायला भेटणार आहे. दादू कसा असणार आहे मसाला? मसाला कसा असणार आहे का? 100 रुपये पाव असणार आहे. हा बघा मसाला तुम्हाला पाहायला भेटते, 100 रुपये पाव असणार आहे. हळद कशी असणार आहे? हळद 60 रुपये असणार आहे पाव. ओके. आणि गरम मसाला 80 रुपये पाव. आणि ही काय चटणी आहे का? कांदा लसूण ना? कशी आहे ती कांदा लसूण? 160 रुपये पाव असणार आहे. आणि हे कसे असणार आहे गरम मसाला साहित्य? हे बघा तुम्हाला सगळे 10-10 रुपये साहित्य असणार आहे. ही राई तिकडं पाहायला भेटत आहे, जिरा असणार आहे, सोप असणार आहे, प्लस काले तिल वगैरे सर्व काही असणार आहे. हे बघा इकडं वेलची वगैरे पाहायला भेटणार आहे, प्लस दालचिनी पाहायला भेटणार आहे. आणि इकडं अजून मटेरियल भरपूर आहे. आणि शेवया वगैरे असणार आहे. हे बघा. आणि इकडं पॅकिंग चालू आहे दादूशी. बघा हा मेन मार्केट असणार आहे. आता इकडं सगळं तुम्हाला भाजी मार्केट भेटला. या साईडला तुम्हाला कडधान्य असणार आहे आणि वर तिकडं मच्छी वगैरे असणार आहे. आणि कडधान्यामध्ये बघूया कोणकोणती आपल्याला कडधान्य पाहायला भेटणार. इकडं भरपूर कडधान्य लागेल. हे सगळे स्टॉल तुम्हाला कडधान्य असणार आहेत. हे बघा इथला पण कडधान्यच असणार आहे. सगळ्यांचे भाव जाणून घेऊया कसं असणार आहे. दादूस इथं फ्री बसला आहे, दादूसला पकडूया. आणि हे बघा पाहू शकता तुम्ही इथं भरपूर कडधान्य तुम्हाला पाहायला भेटणार आहे. दादूस नाव काय तुझं? हर्षल चवरकर. ओके. आणि कुठला असणार आहे? गाव पोयनाड. हां पोयनाडचाच असणार आहे. ओके. कसा भाव असणार आहे यंदा आजचा? आजचा वाटाण्याचा भाव 100 रुपये, वाटाणा 100. पावटा 150 रुपये. ओके. घेतला तर 120 रुपये. मूग डाळ आहे ना? हा. ओके. मूग 140 रुपये, 120 रुपये. 140, 20 क्वालिटी प्रमाणे आहे. जाडा बारीक. जाडा बारीक आहे का? ओके ठीक आहे. तूर डाळ 130 रुपये. ओके. चवळी 130 आहे. ओके. चणा डाळ 100. ओके. शेंगदाणा 160. ओके. सोयाबीन मध्ये 2 प्रकार आहेत, 120 रुपये. दोन्ही पण 120च आहे. क्वालिटी फक्त हा आहे किलोचा भाव आहे का? किलोचा भाव. ओके. पुढं पावटा डाळ आहे ना? हा वालाची डाळ आहे, पावट्याची डाळ आहे आणि याला भरडी बोलतो. भरडी बोलतात. 100 रुपये किलो, 140 रुपये किलो, 160 रुपये. ओके. चणे आहेत, चणे. दोन्ही पण 100. 100च असणार हा, आहे. दोन्ही पण 100. ओके. छोटा मोठा आहे. ही चवळी आहे, लाल चवळी आपली गावठी 140. ओके. छोले 140. ओके. मसूर डाळ 100. ओके. मटकी आहे मटकी 120. 120. मसूर 100. ओके. सफेद वाटाणे घेतले तर 100 रुपये ओके. किलो आहेत. काळे वाटाणे 120. ओके. आणि बाकी आपला नॉर्मल सगळा किराणा असतो. नॉर्मल किराणा असणार. मसाला कसा असणार आहे दादू? मसाला आपली तर 300 रुपये किलो असतो. मसाला 300 रुपये. हा घरगुती असणार आहे की हा कसं? घरगुती हळद असणार? घेतली घरगुती 240. ओके. आणि गरम मसाला वगैरे पण आहे का गरम मसाला आपल्याकडे? असतो घरगुती ओके. 400 रुपये किलो. आणि पोह्यांचा भाव कसा आहे आता? पोहा 60 पावसाला रुपये किलो. सगळं आपला रोह्याचा पोहा असतो आहे. रोह्याचा पोहा असतो. आणि तो कसा असतो किलो? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. ओके. ओके दादूस धन्यवाद.
इकडं पण असणार आहे, भरपूर तुम्हाला लागलेला आहे. हा सर्व तुम्हाला कडधान्य असणार आहे. हा रोड इकडचा आणि इकडचे इथं तुम्हाला 2-3 पाहायला भेटणार. कडधान्याचं असणार आहे. बघा मंडळी, इकडं तुम्हाला आता लिंबू वगैरे चालू आहे. इथं लिंबू पण असणार. लिंबूचा भाव जाणून घेऊया. ते कसं असणार आहे लिंबू? 30 रुपये पाव, 20 रुपये पिशवी. हा 30 रुपये पाव. किती येतात तरी पावमध्ये? पावमध्ये 7, 8, 9. 7, 8, 9. आणि ह्याचा कसं असणार आहे भाव? त्याचं सांग. सेमच आहे ना, 30 रुपये पाव असणार आहे. 30 रुपये पाव, 20 रुपये पिशवी. ओके ओके ताई, धन्यवाद. हे बघा लिंबू तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि आता बघूया आतमध्ये भाजी मार्केट असणार आहे, तिकडं जायचं ट्राय करूया. इकडं तुम्हाला साईडला पावसाळी भाजी भरपूर पाहायला भेटणार आहे. इकडं बिरडा वगैरे आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा, ओला बिरडा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, इकडं भाजी भरपूर असणार आहे. अजून आतमध्ये पाहायला भेटणार आहे. केली वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फ्रुट्स पण आहे ते बघा, पाहू शकता. इकडं ती तेंडली पाहायला भेटणार आहे, पपई असणार आहे. आणि इकडं भाजा आहे ना आई? हा भाजी कशी असणार आहे? नाही, कसं असणार आहे? ही जुडी आहे का? एक जुडी कितीला आहे? हे बघा, 20ला 3 असणार आहेत. ह्या बघा, 20ला 3 असणार आहेत. 4 देतात. दर सोमवारी बसता का इथं? कधीतरी बसतं. ओके, हां, भाजी असल्या तर पावसाळची जास्त नाही. असं आहे का? आणि टेंडली कशी असणार आहे आई? टेंडली 30 पाव आहे. 30 रुपये पाव असणार आहे. हे बघा, 30 पाव, 20 पाव. दररोजचा भाव तुम्हाला चेंज होत राहतो. आणि पपई कशी असणार आहे? हे फक्त काय गिऱ्हाईक मागेल तसं आहे. असं आहे, कच्ची पपई आहे का? कच्ची पपई आहे. ही बघा, भाजीमध्ये वगैरे टाकायला मस्त आहे. इकडची पिकलेली असणार आहे मोठी. ओके आई, कुठले तुम्ही? हां, वडवली. ओके मानकळ आहे बरीच. ओके ओके आई, धन्यवाद. हा, चला मंडळी, आता हा ही सगळा सब्जी मंडी असणार आहे. भाजी मार्केट इथला चालू होते. आणि इथं तुम्हाला गवतीच्या वगैरे, कढीपत्ता वगैरे गावठी पाहायला भेटणार आहे. गवतीच्या कसं असणार आहे काका? ही बघा, 10 रुपयाला जुडी असणार आहे. गवतीच्या असणार आहे. इथं फ्रेश तुम्हाला कोरिंडर म्हणजे कढीपत्ता पाहायला भेटेल. कढीपत्ता कशी असणार आहे? 5 रुपयाला जुडी असणार आहे. आणि जुडी पाहू शकता, ही बघा, मस्त असा फ्रेश कोरिंडर असणार आहे. आणि इकडं तुम्हाला देठी कशा आहेत मग? 20 रुपयाला असणार आहे. एक आहे का कशी आहे? सर्व हे सर्व 20 रुपयाला असणार आहे. बघा, तुमचं नाव? माझा हा धंदा आहे. ओके, हे दुसऱ्यांचं आहे. हां, चालेल, एवढं काय नाही. हे बघा, यांचं पण ब्रॉच वगैरे पाहायला भेटणार आहे. ब्रॉच पण पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हे बघा, हे कशी असणार आहे दादा? वेगवेगळी असणार प्राईस. ओके, तुम्हाला मस्त असं हे बघ, डेकोरेशनसाठी, लेडीजसाठी स्पेशल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ब्रॉचेस वगैरे भरपूर आहेत. आणि इथं भेंडी वाढलेली आहेत. तुम्हाला गावठी भेंडी पाहायला भेटणार आहे. भेंडी कशी असणार आहे? भेंडी 30 पाव असणार आहे. हे बघा, पाहू शकता. आणि आई, कुठल्या आहे तुम्ही? मी चोरमंडीतली आहे. ओके, आणि भाजी कोणती असते आता? भाजी सध्या भेंडीच आहे. भेंडीच असणार आहे. दुसरी भाजी सध्या नसते का पावसाळ्यामध्ये? उन्हाळी असते सगळी. उन्हाळी असते सगळे. ओके ओके आई, नाव काय तुमचं? माझं कीर्ती किशोर पाटील. ओके ओके आई, धन्यवाद. हा, आणि इकडं बेडाव तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, बेडा वगैरे असणार आहे. पावटा वगैरे उगत घातलेले पाहायला भेटणार. बघा, इकडे पण तुम्हाला आता भाजी स्टार्ट होणार आहे. त्या साईडला तुम्हाला कांदा बटाट सर्व पाहायला भेटणार. लसूण पण पाहायला भेटणार आहे. वर पण काही भाजी असणार आहे. बघूया, इथं आपल्याला कोथिंबीर वगैरे पाहायला भेटते. दादा, कोथिंबीरचा जोडा कसा असणार आहे आज? 30 रुपयाला एक जुडा असणार. 50ला 2 असणार आहे. आणि ही मेथी कशी असणार आहे? 50ला 2 असणार आहे. आणि कांदा कसा असणार आहे? 50ला 2 असणार आहे. मिरची कशी असणार आहे दादा आज? ही तिखट असणार आहे का? ही साधी असणार आहे. तिखट 20 पाव. ही बघा, तिखट तुम्हाला इकडं पाहायला भेटणार आहे. आणि इकडं मका आहे. मका कसा असणार आहे? 50ला 4 असणार आहे. हे बघा, हा तुम्हाला नॉर्मल रेट आहे. 50ला 4 मका. आणि मका पाहू शकता, मका मस्त असणार आहे. बघा, पाहू शकता तुम्ही. दादा, नाव काय तुझं? ओके, इधर घेऊ. इथलेच आहात तुम्ही? कोयनाडचे. ओके, अजून काय काय आहे आपल्याकडे? भरपूर आहे भाजी. हे बघा, आलू वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडे लिंबू आहे, प्लस टोमॅटो आहे. टोमॅटो कसा असणार आहे दादूस? 40 रुपये किलो असणार आहे. आणि फ्लावर कसा असणार आहे? फ्लावर 80 असणार आहे. आणि वांगी कशी असणार आहे? 50. दोन्ही पण वांगी 50 रुपये का? हा बघा, वांग्यामध्ये 2 प्रकार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एक मोठा असणार आहे, एक लांबडा असणार आहे. आणि भेंडी कशी असणार आहे? 60 रुपये. भेंडी 60 रुपये असणार. वालाच्या शेंगा 80 रुपये किलो. वालाच्या शेंगा 80 रुपये किलो असणार. ओके दादा, धन्यवाद. मंडळी, आता बटाटे कांदा काय रेट असणार आहे आजचा? आजचा रेट काय असणार आहे? 100ला 5 आहे. बटाटे असणार आहे. आणि कांदा कसा असणार आहे? 100ला 3. 100ला 3 असणार आहे. पाहू शकता तुम्ही, कांदा आणि बटाटे. लसूण पण असणार आहे आई?
लसूण नाही लसूण नाही, फक्त कांदा आणि बटाटे कांदा, असणार. हा आजचा भाव असणार आहे काही चेंज होतो चेंज दिवसात? होते चेंज होते. आणि सोमवारीच असतो मार्केट? सोमवारी. ओके ओके आई, धन्यवाद. धन्यवाद. हा? आरोली एक, हा. ओरड एक बोलू. चला 100ला 5 किलो बटाटे. 100ला 5. मंडळी इकडे तुम्हाला कांदा बटाटा, हा पूर्ण मार्केट तुम्हाला कांदा बटाटा आणि लसूण पाहायला भेटणार आहे. इकडं तुम्हाला सेम असणार आहे, ही पूर्ण लाईन असणार आहे. ही बघा ही, आणि रेट बघूया. इकडं भरपूर लूटमार आहे, बटाटी वगैरे कांदा वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि इकडे दादूस असणार आहे, बघूया काय रेट असणार आहे. जरा कस्टमर, हे बघा कस्टमर पाहू शकता, फुल ऑन कस्टमर असणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि बघूया इकडे छोटा कांदा असणार आहे, मोठा कांदा असणार आहे, दोन असणार. दादूस कसा असणार आहे कांदा आज? 100ला 5. आणि बटाटा कसा असणार आहे? आणि कांद्यामध्ये 2 व्हरायटी आहेत ना? 5 किलो ते 3 किलो. हे 5 किलो, छोटेवाले 5 किलो असणार आहे आणि ते वाले 3 किलो असणार आहे. 20 रुपये ते 35. ओके दादा, आपलं नाव? महेश पाटील. ओके. आणि कुठले दादा? शाबाद. शाबादचे असणार आहे. ओके काका, धन्यवाद. हे बघा इकडं पण बटाटे असणार आहे. 100ला 5. दादा एक आरोली. कांदे बाळा 100ला 5 किलो. कांदे 5 बाळा 5, कांदा बाळा 5. हा बघा मंडळी, पूर्ण गर्दी आहे. आणि इथं पण बटाटी तुम्हाला पाहायला भेटणार, मोठी आणि छोटी असणार आहे. प्लस इकडे लसूण असणार आहे. लसूण बघूया काय भाव असणार आहे लसणा. आणि लसणाचा भाव बघूया. ते लसणाचा काय भाव आहे? हा 60 पाव आहे, 240 रुपये किलो. हा 240 किलो. आणि तो वाला कसा असणार आहे? 380 पाव. 300 रुपये किलो. ओके. आणि कांद्री कशी असणार आहे ताई? ही पण 380 पाव. ही बघा ही 300 रुपये किलो असणार आहे, 80 पाव असणार आहे. आणि तिकडं पण आहे का लसूण? तो पण 300. 300लाच असणार आहे. ओके ताई, आपलं नाव? चंदना पाटील. ओके. आणि कुठल्या ताई? पेजारी. पेजारीचे असं. ओके ताई, धन्यवाद. हे बघा पाहू शकता, इकडं पण तुम्हाला भरपूर असणार आहे. इकडं लसूण असणार आहे आणि खोबरा वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, बघूया काय रेट असणार आहे लसणाचा. इकडं भरपूर व्हरायटी असणार आहे. इकडं पण कांदे आहेत. हे बघा, ते कसं असणार आहे लसूण? हा 240 असणार आहे. ओके. आणि कांद्र्या कशा असणार आहे? 240च. तो पण मोठा पण तसाच आहे का? ओके. आणि खोबरा कसा असणार आहे ताई? हा खोबरा 320 असणार आहे. आणि खोबरा पाहू शकता, हा बघा 320 किलो असणार आहे तुम्हाला. खोबरा मस्त आहे, छान आहे. ओके ताई, धन्यवाद. आणि अजून वर तुम्हाला इकडं पण भरपूर असणार आहे. इकडं तुम्हाला घरगुती सामान वगैरे असणार आहे. हे बघा. आणि इकडचं मार्केट बोलला तर स्पेशली तुम्हाला कांदा बटाटा आणि लसूणसाठी असणार आहे फेमस. आणि बघा इकडं सुकी मच्छी तुम्हाला पाहायला भेटते. सुकी मच्छी असणार आहे. हे बघा जवला वगैरे इथं पाहायला भेटणार आहे. हां, हे बघा इथं तुम्हाला बोंबील पाहायला भेटणार. आई बोंबील कशी असणार आहे? 1 किलोवर हा वाटा लावलात ना आता? 100. ह्यो 100चा. तिन्ही 100चेच आहेत का? हा 100. जवलाव 100ला असणार आहे. वाकठ्याव छोटे असणार आहे 100ला. आणि आंबार कशी असणार आहे? 100ला. ओके. आणि किलोवर पण देता का तुम्ही मग? किलोवर पण. किलो कसं असतं? आंबार 800 रुपये किलो असणार आहे. ही 400 रुपये. हे 500ला असणार आहेत. आणि वाकट्या 400ला. आई कुठल्या तुम्ही? गसोलवाली. ओके. आणि दर सोमवारी भरतो ना मार्केट हा? ओके आई, धन्यवाद आई. धरून नेऊ काय नेऊ? ये दीदी कुठे नेऊ? ए कुठे नेऊ? घाबरली ती नको. चला इकडं आई आहे. बरी असल्या? कसा आहे भाऊ आज? 100ला 5 आहे, 100ला 3 आहे. ओके. म्हणजे 2 कांदा असणार आहे. कांदा थोडेसे महाग आहे. ओके. आणि बटाटी कशी असणार आहे? स्वस्त 6 पण आहे, 5 पण आहे. ओके, स्वस्त असं. माल 5 आहे. ओके आगडाम तिगडाम माल तो 6 आहे. ओके हा. ओके आई, धन्यवाद. बघा इकडं पण तुम्हाला मच्छी असणार आहे मस्तपैकी. सुकी मच्छी पाहायला भेटेल. पाहू शकता हा पूर्ण मच्छी मार्केट भरलेला असतो. आज थोडा जास्त पाऊस आहे त्याच्यामुळे भरलेला नाही. तुम्हाला सुकी मच्छी इकडंच सगळी पाहायला भेटते. हा वरचा स्लॉट आहे, पूर्ण मच्छी असणार आहे. ही बघा इकडं पण सुकी मच्छी असणार आहे. इकडं ओली मच्छी आहे. या 2-3 साईडला तुम्हाला ओली मच्छी पाहायला भेटते. इकडं सुकी मच्छी पाहायला भेटते. आणि इकडं पण तुम्हाला सुकी मच्छीच असणार आहे. हा पूर्ण मच्छी मार्केट असणार आहे. आज तो पावसामुळे थोडासा कमी आहे. इकडं पाहू शकता भरपूर असणार आहे. हे बघा सुकी मच्छी असणार आहे. हे कसं असणार वाटा आई? सगळे 100ला. हे बघा इकडं तुम्हाला बोंबील पाहायला भेटते. बोंबलांचा वाटा आहे. आंबार असणार आहे. इकडं जवला असणार आहे मीडियम साईज. हा छोटा साईज जवला असणार आहे. इकडं मासे असणार आहेत. आणि इकडं वाकठे आहेत पाहू शकता तुम्ही. इकडं पण तुम्हाला बोंबील आहे. इकडं
टेंगली असणार आहे, सुके छोटे मासे. आणि इकडं आहे तुम्हाला माकली असणार आहे. हे बघा पाहू शकता, फुल ऑन पाहायला भेटणार आहे. भरपूर मच्छी असणार आहे आणि 100-100चे वाटे सगळीकडे असणार आहे. हे बघा मंडळी, वाकठ्या मोठ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अर्धा किलो 500 असणार आहे आणि वाखीव भारी मोठी असणार आहे. आई कुठले तुम्ही? हां, वर्सोलीचे असणार आहे का? नाव काय आई तुमचं? पण सुकी मच्छी तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार. हा पूर्ण सुकी मच्छीचा बाजार असणार आहे. काय नाही, मी व्हिडिओ घेते आई फक्त. हां, हे बघा सोडे वगैरे सगळं पाहायला भेटणार. एकदा सोडे असणार. सोड्याची कशी आई पिशवी असणार आहे? ही 500 रुपयाला पाव. हे बघा 500 रुपयाला पाव असणार आहे. सोडे पण मस्त असणार आहे तुम्हाला. हा बघा, सोलायची गरज नाही, मस्त असे सुकवून आणले त्यांनी आणि भरपूर असणार आहे मच्छी. हे बघा आई कुठले तुम्ही? वर्सोली. वर्सोलीच्याच असणार आहे. ओके आई, नाव काय आपलं? रतन कटवटे. ओके ओके आई, धन्यवाद. हां बघा, आणि इकडं तुम्हाला अजून सुकी मच्छी तुम्हाला सुकी मच्छी इकडं असणार आहे. इकडं पण सेम मच्छी तुम्हाला भेटणार आहे आणि यांचे वाटे सेम असणार आहे. आणि इथं तुम्हाला ओली मच्छी पण पाहायला भेटणार आहे. कटला वगैरे असणार आहे. हा बघा, कटला वगैरे कापला आहे. बघा, आणि मच्छी ही फ्रेश भेटणार आहे. फ्रेश पण मच्छी तुम्हाला पावसाळी मच्छी इकडं पाहायला भेटणार आहे. इकडं असणार आहे. ही बघा मच्छी तुम्हाला इथं पण असणार आहे. नाही, ही बघा कोलंबी घेतली. कोलंबीचा वाटा असणार. कसा असणार आहे हा वाटा? 200 रुपये. हा 200ला वाटा असणार आहे आणि 10 ते 12 तुम्हाला कोलंबी पाहायला भेटणार. मोठी असणार आहे. आणि बोंबील कसं असणार आहे? बोंबील 100ला असणार आहे. आणि हे कसे असणार आहे? मासा 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो आहे. हा किलो, पाऊण किलो असेल ना हा का किलो? एक मासा 150ला पडतो. 150ला एक मासा पडणार आहे. ओके ओके ताई, धन्यवाद. आणि बघा इकडं पण तुम्हाला असणार आहे मच्छी. छोटी छोटी मच्छी तुम्हाला पाहायला मिळेल. इकडं मुशी वगैरे आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे मासे पण आहेत. हे बघा मुशा किती आहेत. आणि इथं तुम्हाला ओली मच्छी पण पाहायला भेटणार आहे. म्हणजे सुकी पण असणार आहे, ओली पण असणार आहे. हा पूर्ण तुम्हाला मच्छी मार्केट असणार आहे. वरच खाली तुम्हाला पूर्ण कांदा आणि लसूण मार्केट असणार आहे, कांदा बटाटी. आणि या साईडला तुम्हाला भाजी असणार आहे, एंट्रन्सला पण भाजी असणार आहे. मंडळी हा सगळा तुम्हाला कांदा लसूण आणि वर पण तुम्हाला पालेभाजी मार्केट, हा पूर्ण भाजी मार्केट असणार आहे. बघूया, फुल ऑन भाजी असणार आहे. हे बघा तुम्हाला सगळी गावठी भाजी वाढणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा सगळी भाजी असणार आहे. शिराली वगैरे, शेंगा वगैरे सगळं काय पाहायला भेटणार आहे. बघा बघू आजचा भाव काय असणार आहे, कसं काय असणार आहे. पूर्ण भाजी असणार आहे. त्या साईडला पण तुम्हाला स्लॉट पूर्ण भाजी मार्केटचं असणार आहे. हे बघा इकडे दादा आहे. बोला, हाय बोला. हाय बाबा, येऊ दे एकदा. कुठले दादा तुम्ही? आम्ही पंढरपूर. ओके, मग इकडे अरे स्थायिक तिथं आम्ही. काय काय दादा आहे मग आज? हा? आज काय काय आहे बोलू? भाजी सगळं आमच्याकडे आहे. मग टोमॅटो कसा भाव असणार हा आहे? 40 रुपये. 40 रुपये. आणि मिरची? मिरची 30 पाव. मेन वालाच्या शेंगा कशा असतात? 30 पाव 50च्या अर्धा. 50च्या अर्धा, म्हणजे 100 किलो असणार आहे. 100. आणि एक किलो 80. कारली वगैरे कशी असणार आहे? 30 पाव 20 पाव 20. ओके ओके काका, नाव काय आपल्या? नाव काय? चंद्रकांत ठाकूर. ओके, धन्यवाद दादा. काय बाबा खूप म्हणतंय, जे मला वाटतं. पाऊस आलाय पण पाऊस पडणार नाही. आई कशी असणार आहे? वांगी कशी असणार आहे? 30ला अर्धा असणार आहे. ओके, आणि शिराली कशी असणार आहे? 30ला पाव 50ला अर्धा. ओके, आणि आपल्या शेकटाच्या शेंगा? 30ला पाव 50ला अर्धा. ओके, हे आणि आवाज पण येते का त्याच्यात? हां येते ना, बस काय. आणि भेंडी वगैरे कशी असणार आहे? भेंडी 30ला पाव 30ला अर्धा. ओके, हे बघा इकडं कोथिंबीर वगैरे पाहायला भरपूर आहे आणि भाज्या भरपूर तुम्हाला पाहायला मिळणार. टमाटा पिकला, भाया बरकला. हे बघा काका आलेत भाजी न्यायला, पाहू शकता तुम्ही. हा कुठले तुम्ही? अर्धा किलो द्या. कुठले तुम्ही? चरी सरीचे आहेत. स्पेशल भाजी न्यायला आलात का मार्केटमध्ये? ओके, आणि हे बघा आई असणार आहे इकडं भाजी विकते. पावसाची आरोली होते एक. हा पाऊस आलाय जोरदार, या लवकर, या लवकर. माल भारी, पैसा भारी आहे. मला गॅरंटीवाला माल, गॅरंटीवाला माल. आई नाव काय आपलं? गुलाब म्हात्रे, आणि कुठले आई? चांगले. ओके ओके आई, धन्यवाद. आणि इथंच बसता नेहमी? इथंच असते ना, दर सोमवारी असणार आहे. ओके ओके आई, धन्यवाद. आणि तिकडं ताई पण असणार आहे. फुल ऑन मार्केट असणार आहे. इकडं तुम्हाला भाजी, पावसाळी पण भाजी भेटणार आहे. आणि पावसाळच्या जेवढ्या भाज्या असणार आहेत त्या पण तुम्हाला भेटणार आहेत. ताज्या ताज्या भाज्या इकडं भेटणार आहेत पूर्ण. हा बघा इकडं भरपूर भाजी आहे आणि रेट सगळा सेम आहे. प्रॅक्टिस करतो का? नाव काय ताई तुमचं? राजश्री म्हात्रे, ओके, आणि कुठल्या? कोयना. पोयनाडच्या असणार आहे. भाजीचा भाव काय असणार आहे आजचा?
40 रुपये. टोमॅटो 40 असणार आहे. हा, शेकटाच्या शेंगा 80 रुपये. 80 रुपये. गाजर 60 रुपये. ओके शिराली 80 रुपये. ओके. फ्लावर 80 रुपये. फ्लावर 80. 50 रुपये. ओके. दुधी 50 रुपये. मिर्च. शिमला 80 रुपये. मिरची कशी असणार आहे? मिरची पण 80 रुपये. वांगी ओके. 60 रुपये. वांगी दोन्ही पण 60 पाव किलो का? नाही, किलो. किलो. किलोचा भाव सांगा. किलोचा भाव. आणि कोथिंबीर जोडी कशी असणार आहे? कोथिंबीर 40 रुपये आहे. 40 रुपयाला असणार आहे. ओके ताई, धन्यवाद. हा हे बघा, भरपूर भाजी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, असं नाही, भरपूर भाजी आहे आणि सेम रेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि हा बघा, हा पूर्ण मार्केट तुम्हाला भाजीसाठी स्पेशल असणार आहे. हा बघा, आणि कस्टमर पण मंडे बोलल्यानंतर सोमवारी भरपूर क्राऊड असतं. आठवड्याभराची भाजी पूर्ण भरून येतात. आणि इकडं टोमॅटो पाहू शकता तुम्हाला, गावठी टोमॅटो आहे आणि देठं सगट असणार आहे. इकडं पण पाहू शकता. दादा आपलं नाव काय? सत्यवान म्हात्रे. ओके. आणि कुठले आहे दादा तुम्ही? कुठले तुम्ही? इथं प्रॉपर प्रॉपर पोयनाडचे असणार आहे. आजची भाजीचा मार्केटचा भाव काय असणार आहे? म्हणजे टोमॅटो कशी असणार आहे? 40 रुपये. आणि मिरची वगैरे 20 पाव. 20 पाव. हा दिवसाचा भाव डेली चेंज होतो की कसा काय असतो तुमचा? जसं आपली खरेदी असतील त्यानुसार भाव बदलतो. भाव बदलतो. आणि दर सोमवारी असतो का हा मार्केट? सोमवारी बाजारात ओके. किती वाजता तरी चालू होतो हा? साधारण 9 ते 8:30 9 ते दरम्यान. ओके. आणि संपतो किती? 2 वाजतात रात्रीपर्यंत. ओके. आणि इथं भाजीचा हा स्पेशल मार्केट असणार आहे. तिकडं कांदा लसूण मार्केट आहे का? आणि वरती मच्छी. वरती मच्छीचा मार्केट असतो. आणि खाली उभं असतात ना काही जण एंट्रीला, बसतात, हां. तिकडं पण भाजीवाले कपडे वगैरे घरगुती सामान पण पाहायला भेटतं. ओके ओके दादा, धन्यवाद. हा आणि हे बघा, पाहू शकता फुल लॉन आहे इकडं पण. हे बघा, तिकडं पण तुम्हाला पूर्ण भाजी पाहायला भेटणार आहे. बघूया किती पाहायला भेटणार आहे. हा बघा, इकडं जेवणाचा टायमिंग झाला आहे, सो जेवण चालू झालं आहे. आणि इकडं पण तुम्हाला कोथिंबीर वगैरे, मेथी वगैरे ह्या बघा जुड्या किती पाहायला भेटणार आहे. बघा, हे बघा, इकडं कोथिंबीर जुडी वगैरे पाहायला भेटणार आहे. कशी असणार आहे जुडी बघूया. ते कशी जुडी असणार आहे कोथिंबीर? कितीला? 40 रुपये जुडी असणार आहे. आणि जुडी पाहू शकता फ्रेश असणार आहे तुम्हाला. नाही, मी व्हिडिओ घेतो आई, व्हिडिओ घेतो. आणि इकडं पण तुम्हाला पूर्ण भाजी असणार आहे. हे बघा, इकडं तुम्हाला भाजी पाहायला भेटणार आहे. फुल्ली हा भाजी मार्केट आहे. आणि इकडं पण कोथिंबीर जुड्या वगैरे भरपूर लागलेल्या आहे. हे बघा, इकडं पण कोथिंबीर वगैरे आहे, टोमॅटो वगैरे असणार आहे. इथला भाव बघूया. कोथिंबीर आणि मेथी वगैरे आहे इथं पण तुम्हाला पाहायला भेटेल. ह्या बघा, जुड्या किती लागल्यात बघा. दादा कशी असणार आहे कोथिंबीर जुडी? हां, 30 रुपयाला जुडी असणार आहे. हे बघा, मार्केटमध्ये मस्त तुम्हाला. आणि मेथीची जुडी पाहायला भेटेल. हे बघा, मेथीची जुडी कशी असणार आहे? 50ला 2 असणार आहे. 50ला 2 असणार आहे. आणि मेथी पण तुम्हाला बघा फ्रेश असणार आहे, मातीतून काढून आणलेली पाहायला भेटते. आणि इकडं मस्त असं कोथिंबीरीचा वास पण सुटला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इकडं पूर्ण हा भाजी मार्केट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वरचा पूर्ण स्लॉट भाजी मार्केट असणार आहे. आता तिकडं बाहेरला बघूया अजून कोणते कोणते आपल्याला पाहायला भेटणार आहेत दुकानं. हा बघा, ओपनली रेनकोट आहे 100 रुपयाला फक्त. आणि इरला टाईप असणार आहे, 100 रुपयाला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा कसं आहे, ते पण टेस्टिंग चालू आहे. झाडं वगैरे आली तुम्हाला, गुलाबाची वगैरे झाडं असणार आहे. हे बघा, तुम्हाला जसं पण डायरेक्टली कलम असणार आहे, आंब्याचे भरपूर कलम असणार आहेत. आणि फुलं पाहू शकता, जास्वंद वगैरे पाहायला भेटणार आहे. हे बघा, फुल लॉन आहे. आणि डायरेक्ट ॲग्रो मशिनरी आहे. आणि इकडं पूर्ण तुम्हाला घरगुती जो एंट्रन्स असतो हा वाला एंट्रन्स असणार आहे. आणि या एंट्रन्सच्याच राईट साईडला हा नेहमीचा दुकान असणार आहे. तुम्हाला घरगुती सामान सर्व काही पाहायला भेटणार आहे. हे बघा, पाहू शकता तुम्हाला सर्व सामान जेवढा घरगुती असणार आहे, डबे वगैरे सर्व पाहायला भेटणार आहे. हे बघा, चाकू वगैरे, सुरी वगैरे. आणि इकडं ताई असणार आहे. हे बघा, ह्या ताई आणि दादा तुम्हाला पाहायला भेटणार. हा दादा असणार आहे. सो बघूया आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे. इकडे लंच बॉक्स पण असणार आहे, प्लस बॉटल्स वगैरे असणार आहेत. हे बघा, आणि इकडं पण तुम्हाला भरपूर आहे साहित्य, घरगुती साहित्य तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे. डबे तर तुम्हाला छोट्यापासून मोठ्यांपर्यंत डबे इकडं पाहायला भेटणार आहे. आणि या साईडला तुम्हाला बसायला पण टेबल टाईप असणार आहे, छोटे छोटे टेबल सेव असणार आहेत. पाण्याच्या बॉटल्स भेटणार आहेत. तर दादूस पाहू शकता. आता आपल्याला घरगुती सामान पाहायला भेटणार आहे. बघूया दादा, आपलं नाव?
माझा सतीश पाटील. ओके, आणि कुठले दादा तुम्ही? मी पिंपळपडा पेन. पेनचं असणार पेन आहे. पिंपळ. आणि आपल्याकडे काय काय पाहायला भेटणार आहे? आणि इथं नवीन संसाराची वस्तू सर्व भेटतात. सर्व पाहायला सर्व भेटणार. भेटतात. डब्यांपासून जेवढं पण डब्यांपासून असेल, मोठे जेवढं घरगुती असणार सर्व घरगुती सामान पाहायला सामान भेटणार. सर्व छोटे चम्मच पासून मोठे पलीपर्यंत सर्व भेटतात. आपले चमच्याची स्टार्टिंग कितपासून असणार चमचे आहे? आपले 20 रुपयाला 4 पैकी आहेत. हे 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 20 रुपये पैकी. हे वाले 20 रुपयाला 4 असणार 4 आहे. आहेत. ओके, आणि फोक पण तसेच असणार आहेत म्हणजे 3 असतात. ओके आणि छोटे घेतले तर 6 येतात. हे छोटे आहे साईज. ओके हे पण 20 रुपयाला 6 आहेत. ओके. आणि अजून आपल्याकडे डबे वगैरे कसे असणार आहेत? डबे 50 रुपयापासून चालू आहे. तसे ओके. छोटे घेतले तर 20 ला काय 50 ला 3. ओके, छोटे ते मसाला वगैरे ठेवण्यासाठी असतील ते कसे असणार आहे? हे घेतले बरणी घेतली ना तर 50 ला 4 येतो. ओके. डबे घेतले तर 50 ला 3 येतात. ओके, आणि मोठे डबे कसे असणार छोटे आहेत दादा? डबे घेतले तर 50 रुपयापासून चालू आहे. ओके, आणि बादली आपल्याकडे कशी स्टार्ट बाकी आहे? 30 रुपयापासून चालू आहे. ती 100 रुपये बंद आहे. 100 रुपयापर्यंत 100, मोठी पण 120. तुम्हाला भेटेल. हा. आरसा कसा असणार आहे आपल्याकडे? आता 20 रुपयापासून स्टार्ट आहे तो 150 पर्यंत आहे. ओके, अजून आपल्याकडे काय काय भरपूर आहे इकडे आपल्याकडे व्हरायटी. बॉटल कशा असणार आहे बॉटल पाण्याच्या? 20 रुपयापासून 50 रुपये. मोठी छोटीवाली घेतली तर 100 रुपये. ओके, जसे क्वालिटी असणार आहे त्याची त्याच्यावर quality असेल कॉस्ट तसं. पण असणार आहे. स्टीलची पण येतो. ओके. स्टीलची 100 रुपये 150 रुपयापर्यंत येतो. ओके, आणि हा मार्केट कधी भरतो तरी? हा मार्केट सोमवारी सोमवारी असतो. सोमवारीचा. आणि सोमवारी तुम्ही इथं पोयनाडला असता, शनिवारी हशिवरेला जाता का? शनिवारी म्हणजे आशिर्वाद. जसा चेंज उद्या होतो मार्केट. मंगळवार रविवारी पेनला असतो. रविवारी कसं असतं? रविवारी नागोटला असतो, वायशेत असतो. दोन ओके, आणि सोमवारी? असतात. सोमवारी पैनाड. ओके, आणि मंगळवार मंगळवार पेन. पेन असतो. पेनला. बाकी इतर दिवशी बाकी बुधवार इतर दिवशी गुरुवार नसतो ना? बुधवार अलिबागला असतो गुरुवारी. ओके शुक्रवार वडखल असतो. तो ओके. चालूच असतात. चालूच पण आता असतो, म्हणजे पावसाच्यामुळं थोडा कमी असतो. ओके ओके दादा. 25 दिवस. ओके दादा, धन्यवाद. तर मंडळी, फूड मार्केट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि नक्की व्हिजिट करा पोयनाड मार्केटला. तुम्हाला घरगुती सामानापासून जेवढं पण आहे मच्छी भाजी सर्व काही इथं पाहायला भेटणार आहे. फक्त दर सोमवारी हा मार्केट भरला जातो. सकाळी 8 वाजल्यापासून स्टार्ट होतो, तो रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा मार्केट फुल्ली भरलेला असतो. सो नक्की व्हिजिट करा या पोयनाड मार्केटला. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.